येते मी भानावर बघा ओ शिवन बाबा कानात छोटा आता बाहेर काढा अजून म्हणतोय अरे सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर मची बसडला या राधेचा अहो जीव झडला या राधेचा या माझ्या सावळ्या कान्हावर अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा कान्हा अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा या माझ्या पंच प्राणावर जीव झडला या राधेचा हे माझ्या सावल्या अरे या माझ्या सावळ्या कान्हावर विषय माझा आहे तुम्हाला भानावा अनेक जणांची जाऊन लावलं तर ओ दिवा जिथे जावे तिथं बुवांची हवा अरे फोड बुवा तू फोडना मग या देवेंद्राशी तू जोडना बुवा तू फोडना तुमच्याने हात जोडना आपल्यासोबत आहेत कुणाल कांगणे साहेब आज पहिलीच शक्तिपीठाची वारी होती कलगीताची वारी होती तर कसं वाटलं आपला काय भारी होती पहिलीच गाडी करत होती असं वाटलं की परत एकदा गावी आलं अशीच तर झालं कडकडीत सामने गावीसुद्धा होऊ शकतात मुंबई रंगमंच होत्या त्याबद्दल काय सांगा काय म्हणताय मुंबई रंगमंचाचे कार्यक्रम होत आहेत त्याबद्दल काय सांगा नादच नाही नाद खोळा आणि हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे आपला हा गणपतला असं मला म्हणजे आम्ही जॉबवरून येतो डायरेक्टली इथेच न आमचं घरदार ना काय नाही पावसा पाण्यातून डायरेक्ट थेट पहिला नाच तिथं अजून तिथे तुम्ही हजर असता आणि अशीच कोकणातील लोककला जपत राहा आणि तुमच्या आशीर्वादाने असे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत का आपल्यासोबत आहेत दादा आज आपण बारी बघायला आले होते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य म्हणजे दादा या ठिकाणी तर दादा आपल्याला कशी वाटली आजचं पुढे पहिला खूप छान दोन्ही भावांनी खूप छान गायकी केली मुलांसुद्धा खूप नाचली पहिला शो हाऊसफुल गेल्याबद्दल सर्व यूट्यूबवरती हार्दिक अभिनंदन तसेच यापुढे त्यांचे होणारे कार्यक्रमसुद्धा तसेच होणार आहेत खूप छान आता तुझ्याच पहिली बारी झाली आता दुसऱ्या बारीसाठी तुम्ही थांबणार आहात तर जाणार आहात आम्ही संपूर्ण वारी बघितल्याशिवाय जाणार नाही वा दादा खूप छान अशी कोकणची माणसं आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि हे आपलं दादा आहे दादा आपलं संपूर्ण नाव आपलं नाव दशरथ काशीनाथ पवार मुक्काम पोस्टे नेवरे तालुका जिल्हा रत्नागिरी गाव गणपतीपुळे देवस्थान द्या आणि अशीच आपली कृपादृष्टी आपण सर्व राहूया आणि असेच अनेक कार्यक्रम या वर्षीचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि असे अनेक कार्यक्रम हाऊसफुल नाही तर 80-90% रसिक प्रेक्षक येऊन त्यांच्याकडे पाहतील अशी आशा व्यक्त करतो रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने याच्या पुढील सर्व कार्यक्रम हाऊसफुल जातील हे आम्ही ग्वाही घेतो व यूट्यूबवाल्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दादा आपलं छान मत भेटलं धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आपला पुढील कार्यक्रम 15 जुलैला आहे तर आपण त्वरित आपलं तिकीट आसन बुक करा आणि या कार्यक्रमाचा आनंद नक्की घ्या
धन्यवाद.